तर वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे लातूरमध्येही बंगला असल्याचं समोर आलंय। लातूर पालिका हद्दीतील न्यू सरस्वती कॉलनी भागात आलिशान बंगला असल्याचं समोर आलंय। लातूरमध्ये कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याचंही उघड झालंय। कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे पुणे, सोलापूर नंतर आता लातूरमध्येही प्रॉपर्टी असल्याचं दिसून आलंय। संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांच्या संपत्तीचे अनेक खुलासे दिवसेंदिवस होत आहेत, समोर येत आहेत, माहिती समोर येते। त्याच्यामध्ये लातूरमध्ये त्यांची प्रचंड प्रॉपर्टी असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आणि त्यानंतर अनेक माहिती समोर आली आहे। बोरगाव काळे इथे त्यांनी जमीन घेतल्याची माहिती आहे आणि त्याच पद्धतीनं लातूरमध्ये एक प्रशस्त असा बंगला बांधण्याचं काम चालू आहे। मात्र संतोष देशमुख यांचं प्रकरण समोर आल्यानंतर या बंगल्याचं बांधकाम थांबलेलं आहे। हा बंगला ज्योती मंगल जाधव यांच्या नावे आहे। बोरगाव काळे इथली ही जमीन ज्योती मंगल जाधव यांच्या नावे आहे। ज्योती मंगल जाधव आणि वाल्मिक कराड यांचे संबंध असल्याचे किंवा ती त्यांची दुसरी पत्नी असल्याचंही बोललं जातंय। सुरेश धस यांनी आरोप केल्यानंतर ही माहिती समोर आली आणि त्यानंतर इथली जी कागदपत्र आहेत ती तपासल्यानंतर ही जागा आहे ती ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने आहे। मात्र या जागेबाबत अद्यापही कोणी समोर येऊन बोललेलं नाही आहे की ही जागा नेमकी कोणाची आहे आणि अशा अनेक प्रॉपर्टीज जी आहेत त्या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावे असल्याचं समोर येत आहे। आणि याबाबत सुरेश धस यांनी बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला होता की त्यांच्या बऱ्याच प्रॉपर्टीज लातूरमध्ये आहेत आणि त्या अनुषंगानं ही लातूरमधल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये मोठ्या जागा घेऊन तिथे बांधकाम सुरू आहे आणि संतोष देशमुखांचं प्रकरण आल्यानंतर हे बांधकाम स्टॉप झालेलं आहे, थांबलेलं आहे। याचे मूल्य कोट्यावधी रुपये असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच आता ह्या जागेचा बाबत कुणीही बोलायला समोर आलेलं नाही आहे आणि एकूण या संपत्ती समोर येताना दिसत आहेत। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।